श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? बरेच दिवस झालं हरभरा वाढवतानाचा व्हिडिओ अपलोड करायचा राहूनच गेला. काय करणार, कामं भरपूर आहेत की नाही. आमच्या आईंचा हरभरा वाढवतानाचा पण शॉर्ट तुम्ही बघितलाच असेल. त्या शॉर्टला पण खूप छान प्रतिसाद भेटला बरं का. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही या माझ्या चॅनेलला जे प्रेम देत आहात त्याबद्दल पण मी तुमचे आभार मानत आहे. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा आहे आमचा देशी हरभरा. आता तुम्ही म्हणाल देशी हरभरा म्हणजे काय? हरभऱ्यात पण भरपूर प्रकार असतात. देशी हरभरा म्हणजे जे आपण मातीत बी रुजवतो तेव्हा फक्त त्याला अंकुर फुटण्यासाठी एकच पाणी दिले जाते, त्याच्यानंतर अजिबात पाणी देत नाहीत. आमच्या इथे या हरभऱ्याला भरपूर मागणी असते. देशी हरभरा म्हटला की लोक डोळं झाकून घेतात, कारण की या हरभऱ्याची डाळ पण खूप छान होते. जी आपण पोळ्यासाठी वापरतो ती एकदम पौष्टिक असते आणि या डाळीपासून बनवलेले पदार्थ पण खूप छान लागतात, जसे आमटी, परत डाळीच्या पिठाची पोळी, भजी. खरंच खूप छान आहे. तर आता इथे हे डाळी म्हणजे ते हरभरा आहे ते वाढवण्याची प्रक्रिया चालू आहे. वाढवण्याची प्रक्रिया म्हणजे काय, हे बघा. हे आपण जेव्हा हरभरा तो मशीनने मळून घेतो त्यावेळी त्याच्यात जी घाण राहिलेली असते, घाण म्हणजे काय, थोड्या काटक्या किंवा त्याची टरफाले असतात, ते आपण ह्या पद्धतीने ते बाजूला करतो वारं देऊन. पहिलं नैसर्गिक पद्धतीने बाजूला करायचे, पण आता कसं असतंय, प्रत्येकाला कामं असतात, त्यामुळे नैसर्गिक हवायची कोण वाट बघत बसत नाही वाऱ्याची. त्यामुळे ते अशा प्रकारे फॅन जोडूनच आम्ही आता जे पण आपले काही आता धान्य वाढवायचे असेल ते आम्ही अशी वाढवून घेतो. तर आता इथे ताई ते आहेत ते शेवरीने आमच्या ते बघा बाजूला करतायत. हा हरभरा आहे ते फॅनने हे बघा, ही किती पुढे टरफालं काठी पडलेली आहेत. काटक्या ज्या असतात त्या आपण कांड म्हणतो त्याला. आणि हा स्वच्छ हरभरा इथे राहतोय. अशा पद्धतीने हे केलं जातं. ही जी वाढवण्याची प्रक्रिया असते ती पूर्ण केली जाते. आमचा देवराज पण बघा किती मदत करतो. काम म्हटलं असं, शेतातली कामं म्हटली की तो सगळ्यांच्या पुढे असतो. बघा कशा पाट्या भरतोय. हे आमच्या हनुमंत आहेत ते आता घरात जे हरभऱ्याची पोती भरलेत ते आणून इथे बाहेर ओतत आहेत, म्हणजे वाढवायला सोपं जाईल. शेवरी संपल्यामुळे अण्णांनी आमच्या झाडू घेतलेला आहे. झाडूने आताही करायला लागलेत. तर आईंनी सांगितले झाडूने नको, शेवरी आणा म्हणून. शेवरीने करा. ते आता हनुमान जातील आमचे शेवरी आणायला. पहिल्यापासून जी लोक होती की नाही, ते हे जी वाढवण्याची प्रक्रिया असायची ती शेवरीनेच करायची. शेवरी जी आपण शेळ्यांसाठी वापरतो त्याच्यामुळे कसं होतं आहे, व्यवस्थित त्याच्यातली घाण बाजूला निघून जाते. हे इथे जवळच असल्यामुळे आणि शेळी पालन असल्यामुळे आम्ही इथे घरात केलेली आहे. तर विषय असा आहे की ज्याप्रमाणे देशी हरभरा त्याप्रमाणे आम्ही पोळ्यांचे गहू पण आमचा असतोय. म्हणजे कसं असतंय, एक विशिष्ट प्रकारचे आमचे घरचेच गहू असतात की त्याच्या पोळ्या येतात. आम्ही दुसरे कुठले गहू वापरत नाही. तुम्ही तर माझा तो शॉर्ट बघितलाच असेल, मोठ्यांचा सल्ला कधी वाया जात नाही. तो गहू वाढवतानाच झालेला आहे, जो फक्त एका पोत्याचा असतोय. बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल नक्की त्यावेळी काय गंमत झाली होती. आमच्या आई बघा हाय करतायत. आमच्यात आहे ना, प्रत्येक काम करताना खूप मजा येते. कसं आहे, सगळी मिळून काम करतो त्याच्यामुळे कॉमेडी जोक एवढे होतात की नाही की बस काही विचारायलाच नको. हे आता हनुमंत भाऊजीने पोतच आणून ओतलेलं आहे. बॉडी बिल्डर आहेत आमचे हनुमंत भाऊजी. त्यांच्यानी नेहमीचं ठरलेलं वाक्य असते, वहिनी व्हिडिओ सरळ घ्या, व्हिडिओत मी आलो पाहिजे. ती शेवरी खराब झाल्यामुळे आता ही दुसरी शेवरी दिलेली आहे आणि पुन्हा एकदा काम सुरू केलेलं आहे. तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करत जावा. कसं आहे, गावाकडचं वातावरण खरंच खूप छान असतं आणि त्यातल्या त्यात असं मिळून मिसळून काम करणं म्हणजे सांगताच येत नाही. किती
छान, म्हणजे सगळी मिळून जेव्हा काम करतात, हसत खेळत काम करतात, तेव्हाचा जो आनंद असतो तो खरंच खूप वेगळा असतो. शब्दात तो आनंद व्यक्त करता येत नाही, तो फक्त अनुभवावा लागतो. पहिल्यांदा ही लोक व्हिडिओ द्यायला नाही म्हणायचे, पण आता त्यांना पण सवय झाली आहे. छान वाटतं त्यांना. आमच्या आई तर म्हणतात काय केलंयस दाखव बरं म्हणून. अशा त्या पण आता छान रिस्पॉन्स देतात. तर ही 1 2 3 4 5 6 पोती भरलेली आहेत, 7वं भरायला लागलेली आहेत. म्हणजे आता जवळजवळ होतच आलं आहे हरभरा वाढवायचं. आमच्या आई बघा कशा पाट्या भरून द्यायला लागल्यात. जेवढे मोठे दिसतील ते पण आणि त्याच्यातून टाकतायत. सगळं कसं व्यवस्थित गोळा करून हे घेतलं, भरली पाटी. आईंसारखं काम आम्हाला पण जमत नाही. हा, बावशू बघा आमचा. जवळजवळ आता होतच आलंय. आता ही पोती आतमध्ये न्यायला लागले. आमचा राज पण आले, तो 2 नंबरचा बॉडी बिल्डर आहे. उचललं, हे आमच्या 1 नंबरच्या बॉडी बिल्डरने झालं. हे आता आतमध्ये ठेवायला सुरुवात केलेली आहे. कसं पावसाचं पण थोडं वातावरण झालंय, त्यामुळे होईल तसं आतमध्ये ठेवायला लागलं. आता तर अचानक अवेळी पाऊस यायला सुरुवात झाली. या पावसाला तर काय करावं तेच कळत नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी कशी कामं करायची. चला तर मग अशा प्रकारे हरभरा वाढवून झालेला आहे. आणखीनच अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच मी नवनवीन व्हिडिओ गावाकडचे तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तोपर्यंत आपली काळजी घ्या.